गेल्या 10 दिवसापासून अधिक काळापासून अमेरिका आणि इराण यांचा युद्ध संघर्ष सुरू आहे आणि या युद्ध संघर्षाचा थेट परिणाम भारताच्या व्यापारी वर्गावरती सध्या सुरू होत आहे। अनेक माल जे आहेत ते खरं तर भारतामध्ये थांबलेला असल्यामुळं त्यांना मोठी एक बाजारपेठ जी आहे ती मिळत नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ती खरं तर आखाती देशातून जो येणारा ड्रायफ्रूट आहे या ड्रायफ्रूटसुद्धा सध्या वाहतूक सर्व ठप्प असल्यामुळे याच्यासुद्धा किमतीमध्ये सध्या वाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आखाती देशामधून येत असलेला पिस्ता असेल त्याचबरोबर ती खजूर असेल हे सर्व जे प्रकार आहेत त्या सध्या वाहतूक जी असते ठप्प असल्यामुळे सर खरं तर याच्यासुद्धा भाव वाढ जो सध्या झालेला आहे। खरं तर या सर्व ड्रायफ्रूटचे विक्रेते आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, अमेरिका आणि इराणचा जो युद्ध सुरू आहे ना युद्धाचा थेट परिणाम सध्या व्यापारी वर्गावरती होतोय। ड्रायफ्रूटच्या सर्व या प्रकारामध्ये काय परिणाम होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय? मी नवीन गोयल। पहिला तर हा युद्ध झाला आहे अनपेक्षित होता, म्हणून थोडासा परिस्थिती बिघडलेली आहे। आता सणसुदीचे दिवस आहेत, रमजानचा महिना आहे, रमजानचा मोठा सण साजरी होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर जे गल्फ कंट्रीमधनं येणारे जे ड्रायफ्रूट्स आहेत, खजूर म्हणा, काळा मनुका म्हणा, अंजीर म्हणा, पिस्ता म्हणा, हे मोठ्या प्रमाणात येत असतो तिथून। आता त्याचा होलसेल आणि इम्पोर्टच्या मानाने याचा पूर्वतयारी 2 महिन्या अगोदर होत असते, तर त्या मानाने 4 महिन्याचा साठा भारतामध्ये आहे। पण तरी पण जी युद्धाची कंडिशन दिसत आहेत, ज्या मानाने युद्ध लवकर संपणार नाही अशी पूर्वचिन्ह दिसत आहेत, तर त्या मानाने 10 ते 15% तर दरवाढ ऑलरेडी झालेली आहे। आणि जर युद्ध लांबला गेला आणि जर महिनाभर लांबला गेला तर त्याचे 25-30% दरवाढीचे परिणाम होऊ शकतात। सर, सध्या आता कुठल्या ड्रायफ्रूटवरती तुम्ही जसं सांगितलं की 10 ते 15% दर वाढ झालेली आहे, साधारण एक इराण या देशातून येणारे असे कुठले ड्रायफ्रूट आहेत त्याच्यावरती किती टक्के दर वाढ झालेली आहे? महत्त्वाचं म्हणावं तर पहिला तर पिस्ता एक भरपूर लागणारं वाण आहे, जे रमजानच्या सणामध्ये लागतो, जे शीरखुर्मामध्ये वापरलं जाते, बदाम आणि पिस्ता। तर त्याच्यामध्ये जवळपास जे पिस्त्याचे दर होते 2000 ते 2500-2800 पर्यंत, ते दर गेलेले आता 2400 ते 3500 पर्यंत ते दर झालेले आहेत। तर साधारण खजूरमध्ये पण तशीच दरवाढ बघायला मिळत आहेत। जी खजूर बऱ्याचशा ब्रँडेड खजुरीची शॉर्टेज निर्माण झालेली आहे, जी आता या सणासुदीमध्ये आवडीनं खाल्ली जाते। तर त्याच्यामध्ये जी खजूर साधारण 150 ते 200च्या दरम्यान होती, ती अंदाजे 200 ते 250च्या दरम्यान गेलेली आहे। आणि जे लक्झरी प्रोडक्ट आपण म्हणतो 500 ते 1000च्या दरम्यानचे, ते 750 ते 1500 घरात गेलेले आहेत। तर शॉर्टेज निर्माण झालेली ऑलरेडी, पण युद्ध लवकर संपलं, वेळेवर झालं तर त्याच्यावर कंट्रोल देता येईल, नाही संपलं तर थोडासा अजून दरवाढीची अपेक्षा आहे। एकत्रित आपण बघू शकतोय खरं तर अमेरिका आणि इराण या युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो व्यापारी वर्गावर झालेला सध्या पाहायला मिळतोय। ड्रायफ्रूटच्या किमतीसुद्धा साधारण एक 10 ते 15% वाढ झालेली आहे असे विक्रेते सध्या आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।